आता नेक्स्ट रिएक्शन्स पाहिजे आपल्याला हायड्रोहॅलोजिनेशन्स ऑफ अल्काइन्स. तर आता हायड्रोहॅलोजिनेशन्स ऑफ अल्काइन्स मध्ये बेसिकली जी नेक्स्ट आपण आता थर्ड वाली रिएक्शन्स पाहणार आहोत ती आहे हायड्रोहॅलोजिनेशन्स. तर हायड्रोहॅलोजिनेशन जेव्हा करणार आहोत म्हणजे हायड्रोजन्स आणि हॅलोजन्स ऍड करणार आहोत आपण. हायड्रोहॅलो ऍसिड ऍड करणार आहोत, HCl HBr आणि HI यांच्यासोबत रिएक्शन्स करणार आहोत. तर ऍक्च्युअली जी रिएक्शन्स आहेत त्यांची जी ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी आहे, ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी टुवर्ड द हायड्रोहॅलो ऍसिडची जी रिएक्टिव्हिटी आहे, हायड्रोआयोडिक ऍसिड अंडरगो फास्टर रिएक्शन्स देन हायड्रोब्रोमिक ऍसिड देन हायड्रोक्लोरिक ऍसिड. तर दिस इज द ऑर्डर फॉर द रिएक्शन्स टू अंडरगो हायड्रोहॅलोजिनेशन्स. आता हे जेव्हा हायड्रोहॅलोजिनेशन्स करणार आहोत आपण तर सिंपल ऍडिशनल रिएक्शन्स आहेत, त्याच्यामध्ये टेन्शनचं काम नाही आणि मार्कोव्हिक-कॉक्स रूल तुम्हाला आणायचाच आहे. जर मी आता अल्काइन्स मध्ये एक सिंपल अल्काइन्स घेतला CH ट्रिपल बॉन्ड CH हा सिमेट्रिकल असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. यांची रिएक्शन जर हायड्रोब्रोमिक ऍसिड सोबत केली आपण है ना, तर सुरुवातीला काय होणार आहे, हा हायड्रोजन्स आणि ब्रोमीन ऍड होतील अक्रॉस द कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आणि आपल्याला काय भेटेल असा एक CH2 डबल बॉन्ड CHBr विनिल ब्रोमाइड भेटेल. पहिल्या स्टेपमध्ये काय भेटेल, विनिल ब्रोमाइड किंवा याला IUPAC मध्ये काय करणार आहोत, ब्रोमो इथिन. IUPAC मध्ये काय म्हणतो आपण, ब्रोमो आणि अल्कीन असल्यामुळे आपण काय म्हणणार आहोत, इथिन, ब्रोमो इथिन किंवा विनिल ब्रोमाइड तयार होईल. आता हा जो विनिल ब्रोमाइड आहे यामध्ये पुन्हा एक डबल बॉन्ड आहे आणि डबल बॉन्ड असल्यामुळे नॅचरली तो काय करणार आहे, आता ऍडिशन्स तर रिएक्शन होणारच आहे म्हणजे पुन्हा एक HBr मॉलिक्यूल यामध्ये काय होईल, ऍड होईल. आता ऍड करत असताना आपलं लक्ष ठेवायचं आहे की आपण रिएक्शन ऍडिशन करत असताना आपला अल्कीन जर अनसिमेट्रिकल असेल आणि आपला रिएजंट जर अनसिमेट्रिकल असेल तर कोणत्या रूलनुसार रिएक्शन्स करायचे आहे, मार्कोव्हिक-कॉक्स रूल. काय म्हणतो मार्कोव्हिक-कॉक्स रूल, निगेटिव्ह पार्ट कुठे ऍड करायचा आहे, टू द दोज कार्बन कार्बन डबल बॉन्डेड कार्बन विच कंटेन मिनिमम नंबर ऑफ हायड्रोजन्स. याच्यापेक्षा मिनिमम नंबर ऑफ हायड्रोजन आहे त्याच्यामुळे हा निगेटिव्ह पार्ट इथे ऍड होईल आणि पॉझिटिव्ह पार्ट इथे ऍड होईल आणि फायनली आपल्याला CH3CH Br असा एक जिमिनल डायहॅलाइड भेटेल. काय भेटेल, जिमिनल डायहॅलाइड. एकाच कार्बनला जर दोन हॅलोजन ऍटम अटॅच असेल तर आपण त्याला जिमिनल डायहॅलाइड म्हणतो. म्हणून आपण याचं नाव देणार आहोत इथिलिडीन. ऍक्च्युअली कॉमन नेम मध्ये काय म्हणतात त्याला, इथिलिडीन डायब्रोमाइड. इथिलिडीन डायब्रोमाइड म्हणा. IUPAC मध्ये म्हणजे काय म्हणसाल, हॅलो अल्केन. तर 1 ला दोन ब्रोमीन आहे म्हणून 1 डायब्रोमो 1 डायब्रोमो इथेन हे त्याचं IUPAC नेम आहे. तर अशा प्रकारे आपण जिमिनल डायहॅलाइड तयार करत असतो. हायड्रोहॅलोजिनेशन्स मध्ये जिमिनल प्रकारचे डायहॅलाइड्स तयार होणार आहेत, जिमिनल डायहॅलाइड्स. व्यवस्थित लक्ष ठेवा, इथे जिमिनल डायहॅलाइड्स तयार होईल. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ, प्रोपाइन्स घेऊ आणि त्यांच्यामध्ये HBr HCl कोणताही ऍड करा, काही प्रॉब्लेम नाही आहे की नाही. सिंपल रिएक्शन्स आहेत है ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर आता एक सेकंड एक्झाम्पल घेतलं, 3 कार्बनला अल्काइन्स घेऊ आपण, ट्रिपल बॉन्ड असणारा है ना, प्रोपाइन्स म्हणतो आपण याला. तर यांच्यासोबत जर आता आपण हायड्रोहॅलो ऍसिड सोबत रिएक्शन्स केली, HCl घेतला आपण आणि हा वाला आता अनसिमेट्रिकल अल्काइन्स आहे आणि हा अनसिमेट्रिकल रिएजंट आहे. त्यामुळे निगेटिव्ह पार्ट तुम्ही बेसिकली कुठे लावायचा, इथे लावायचा का इथे लावायचा. तर मार्कोव्हिक-कॉक्स काय म्हणते, निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट आर ऍडेड टू दोज कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डेड कार्बन विच हॅज मिनिमम नंबर ऑफ हायड्रोजन्स. म्हणून हा वाला कमीत कमी हायड्रोजन असणाऱ्याच कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डने लावायचा आणि म्हणून तुमचा जो क्लोरीन आहे तो मिडल कार्बनला आला पाहिजे, लक्षात ठेवा, बरोबर आहे. आणि CH2 असा तयार होईल, ठीक आहे, अशा प्रकारे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप मध्ये काय होणार आहे, पुन्हा एक डबल बॉन्ड आहे त्यांच्यामध्ये. इथे काय तयार झाला आहे, 2-क्लोरोप्रोपीन तयार होणार आहे अशा प्रकारे. हा 2-क्लोरोप्रोपीन सेकंड स्टेप मध्ये काय करेल, 2 ला क्लोरीन 2-क्लोरोप्रोपीन. पुन्हा सेकंड मॉलिक्यूल ऑफ HCl सोबत रिएक्शन्स करेल. पुन्हा रिएक्शन्स मार्कोव्हिक-कॉक्स रूलनुसारच होणार आहे. अनसिमेट्रिकल अल्कीन अनसिमेट्रिकल रिएजंट आहे. रूल कोणता राहणार आहे, मार्कोव्हिक-कॉक्स. काय म्हणणार आहे, मिनिमम नंबर ऑफ कार्बन हायड्रोजन असणारे कार्बन कार्बन डबल बॉन्डला तो लावायचा आहे. याच्यापेक्षा हायड्रोजनच नाही आहे म्हणजे मिनिमम हायड्रोजन आहे, त्यामुळे निगेटिव्ह पार्ट इथेच लावायचा आणि तुमचा आन्सर येणार आहे CH3Cl CH3 है ना. काय म्हणसाल याला, 2,2 डायक्लोरो. काय म्हणसाल, 2,2 डायक्लोरो प्रोपेन
असं म्हणसाल. किंवा याचं कॉमन नेम जर द्यायचं असेल तर सेकंडरी प्रॉपिलिडिंग, काय म्हणायचं याला, सेकंडरी प्रॉपिलिडिंग. जिमिनलसाठी लिडिंग असा शब्द येत असतो, म्हणून सेकंडरी प्रॉपिलिडिंग क्लोराईड, सेकंडरी प्रॉपिलिडिंग क्लोराईड हा वाला कंपाऊंड असेल हा. ठीक आहे. तर दीज आर द सम एक्झाम्पल ऑफ हायड्रोहॅलोजिनेशन्स. तसं तुम्ही कोणताही हायड्रोहॅलोजिनेशन्स करू शकता. बघा इथपर्यंत समजलं सर्वांना. आता बघा नेक्स्ट रिएक्शन जर मी यांची करतो म्हटलं तर एक तिसरी एक्झाम्पल मी करून दाखवतो हायड्रोहॅलोजिनेशनचं. आणि जिमिनल डायहालाइडच भेटेल, आहे की नाही. बेसिकली मार्कोव्हिंकॉफ्स रूलनुसार रिएक्शन्स होणार आहे, त्याच्यामुळे जिमिनल डायहालाइडच आपलं बेसिक आन्सर राहील. फॉर एक्झाम्पल आता एक ब्यूट 2YNE आपण घेऊ आहे ना, आणि यांची रिएक्शन्स कोणासोबत केली, HI सोबत केली. काय होणार आहे, हे सिमेट्रिकल असल्यामुळे कोणताही कुठेही ऍड करू शकतो, रूलची गरज नाही. याचे दोन्ही पार्ट सारखे होतात. एक याची इथे लावा, एक आयोडीन इथे लावा, काही प्रॉब्लेम नाही कोणताही लावला तरी. पण आता तो कशात कन्वर्ट होईल, डबल बॉन्ड मध्ये कन्वर्ट होईल पहिल्या स्टेपमध्ये. पुन्हा काय करणार आहोत, याच्यात मी एक हायड्रोआयोडिक ऍसिड पुन्हा ऍड करतो, सेकंड स्टेप मध्ये घेऊ इकडे, आहे की नाही. आता सेकंड स्टेप मध्ये जेव्हा आपण हायड्रोआयोडिक ऍसिड ऍड करतो त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं पाहिजे की रिएक्शन्स करत असताना आता मार्कोव्हिंकॉफ्स रूल लावाच लागते, कारण हा आता अनसिमेट्रिकल अल्काईन झाला, सॉरी अल्कीन झाला. त्यामुळे याचा जो निगेटिव्ह पार्ट आहे तो कुठे लावसाल, कमीत कमी हायड्रोजन असणाऱ्या कार्बन कार्बन डबल बॉन्डला. म्हणजे बेसिकली तिथे हायड्रोजन नाही आहे, इथे एक हायड्रोजन आहे, त्याच्यामुळे इथेच लागणार तो. आणि फायनली आपला आन्सर काय भेटणार आहे, आयोडीन आयोडीन, आहे की नाही. अशा प्रकारे 2,2 आयोडो ब्युटेन काय भेटणार आहे आपल्याला, 2,2 आयोडो ब्युटेन असा कंपाऊंड तयार होईल. तर असा एक इंटरेस्टिंग रिएक्शन्स आहे कोणत्या हायड्रोहॅलोजिनेशन्स. सिंपल रिएक्शन्स आहे, काही पाठ करायची गरज नाही. फायनली आहे हायड्रेशन्स ऑफ अल्काइन्स. तिसरी जी ऍडिशन्स रिएक्शन्स आपली अल्काइन्स मध्ये आपल्याला स्टडी करायची आहे ती आहे हायड्रेशन्स ऑफ अल्काइन्स. आता फायनल जी रिएक्शन्स आहे आपण हायड्रेशन्स ऑफ अल्काइन्स ही वाली समजून घेऊ. बघा लक्षात ठेवायचं आहे, थर्ड ऍडिशन्स रिएक्शन्स कोणती आहे, हायड्रेशन्स. हायड्रेशन्स मीन्स वॉटर ऍड करणे. हायड्रेशन्स ऑफ अल्काइन्स, अल्काइन्स मध्ये आपण वॉटर ऍड करणार आहोत. आता ते वॉटर ऍड करून बेसिकली अल्काइन्स पासून आपण काय तयार करणार आहोत, अल्डिहाइड आणि कीटोन्स तयार करणार आहोत. अल्डिहाइड्स अँड कीटोन तयार करू. बघा लक्षात ठेवायचं आहे. आता ही रिएक्शन्स करत असताना जे वॉटर ऍड करण्यासाठी रिएजंट लागतात, द रिएजंट यूज टू ऍडिशन ऑफ वॉटर, वॉटर ऍड करण्यासाठी जे रिएजंट लागतात ते आहे 40% H2SO4, 40% H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड वापरतो आणि 1% मर्क्युरिक सल्फेट वापरतो आपण. 1% मर्क्युरिक सल्फेट वापरत असतो. तर हे केमिकल याच्यासाठी वापरतात की लक्षात ठेवायचं, हायड्रेशन्स करण्याचं. आणि या रिएक्शन्स मध्ये टॉटोमेरिझम नावाचा कन्सेप्ट होणार आहे. टॉटोमेरिझम म्हणजे टॉटोमस कीटो इनॉल फॉर्म, इनॉलचं कीटो फॉर्म मध्ये कन्वर्शन होणार आहे. इनॉल म्हणजे अल्कोहोलिक फॉर्मचं कीटो फॉर्म मध्ये कन्वर्शन होणार आहे बाय रिअरेंजमेंट. एवढं बेसिक लक्षात असेल तर आपल्याला या रिएक्शन्स मध्ये कोणतीच पाठ करायचं काम नाही. शेवटी ऍडिशन करताना मार्कोव्हिंकॉफ्स रूल आणायचाच आहे तुम्हाला. फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल घेतलं मी, CH ट्रिपल बॉन्ड CH, इथाईन किंवा ऍसिटिलीन. इथाईन घेतला किंवा ऍसिटिलीन घेतला आणि यांच्यामध्ये वॉटर ऍड करायचं आहे तुम्हाला. बरोबर आहे. पण कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होणार आहे, 40% H2SO4 आणि 1% Hg2SO4 मर्क्युरिक सल्फेटच्या प्रेझेन्स मध्ये तुम्ही ऍड करता. बेसिकली सर्वांना माहिती आहे H पॉझिटिव्ह OH निगेटिव्ह. आता इथे सिमेट्रिकल असल्यामुळे रूमची गरज नाही, सरळ सरळ हायड्रोजन इथे ऍड करा, OH इथे ऍड करा आणि पहिल्यांदा विनिल अल्कोहोल तयार होईल, CH2 डबल बॉन्ड CH आणि OH. याला काय म्हणतो आपण, विनिल अल्कोहोल अशा प्रकारे. किंवा इथिन 1 ऑल म्हणतो आपण याला. IUPAC मध्ये काय म्हणसाल, इथिन, आहे की नाही, 1 ऑल अशा प्रकारे. ही EN मधला आपण E रिप्लेस केला आणि त्याच्या जागी O याला अल्कोहोल. आता सेकंड स्टेप मध्ये महत्वाचं आहे, मार्कोव्हिंकॉफ्स रूल येणारच आहे. बघा आहे की नाही, नॅचरली मार्कोव्हिंकॉफ्स रूल येणार नाही, इथे रिअरेंजमेंट होणार आहे. हा जो विनिल अल्कोहोल आहे अल्कोहोलिक इनॉल फॉर्म मध्ये आहे, तो कीटो फॉर्म मध्ये कन्वर्ट होईल. आता मी याला लिहिताना थोडंसं असं लिहितो या विनिल अल्कोहोलला, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. बघा
हे जे विनिल अल्कोहोल आपण तयार केला, तर याचं जर आपण फॉर्म लिहितो म्हटलं तर हे आपण कसं लिहिलेलं आहे, CH2 डबल बॉन्ड आहे ना, CH2 डबल बॉन्ड CHOH असं लिहिलेलं आहे ना विनिल अल्कोहोल. हा H इथे ऍड केला आपण, CH2 झाला आणि हा OH. आता काय होते की यांचं टॉटोमेरिझम होत असते. हे इनॉल फॉर्म आहे म्हणजेच अल्कोहोलिक फॉर्म आहे, यांचं कीटो फॉर्म मध्ये कन्व्हर्शन होत असते, त्याला म्हणत असतो आपण टॉटोमेरिझम आहे की नाही. म्हणजे रिअरेंजमेंट होत असते याच्यामध्ये. काय होत असते, रिअरेंजमेंट. आता रिअरेंजमेंट का होते तर हे इनॉल फॉर्म अनस्टेबल असतो म्हणून तो कीटो मध्ये कन्वर्ट होते. हे इलेक्ट्रॉन पेअर इथे येते, इथे डबल बॉन्ड होऊन जाईल. हे इलेक्ट्रॉन पेअर इथे येते, तर हा जो हायड्रोजन आहे तो इथे शिफ्ट होतो आणि फायनली आपला आन्सर काय येणार आहे, CH3C. हा वाला निगेटिव्ह याला लागल तर हे सिंगल बॉन्ड मध्ये कन्वर्ट झाला आणि हा वाला आता डबल बॉन्ड मध्ये कन्वर्ट झाला. तर कशात कन्वर्ट होईल, हे अल्डिहाइड मध्ये. तर अशा प्रकारे ऍसिटा अल्डिहाइड बनलायचा, ऍसिटा अल्डिहाइड तयार झाला. किंवा आपण यालाच काय म्हणणार आहोत, इथेनॉल. काय म्हणणार आहोत, अल्डिहाइडला AL न देत असतो, इथेनॉल. तर या इनॉलचं कीटो फॉर्म मध्ये कन्वर्शन झालं, याला कीटो फॉर्म म्हणतात आहे की नाही. आणि म्हणून याला कीटो इनॉल टॉटोमर सुद्धा म्हणतात. काय म्हणतात, कीटो इनॉल. लक्षात आलं. अशा प्रकारे इथाईन पासून जर ऍसिटा अल्डिहाइड तयार करायला म्हटलं तर त्याच्यामध्ये वॉटर ऍड करायला लागेल इन द प्रेझेन्स ऑफ 40% H2SO4 and 1% Hg2SO4 मर्क्युरिक सल्फेट. नेक्स्ट एक्झाम्पल बघू. आता कीटोन तयार करून दाखवतो मी तुम्हाला या रिएक्शन्स मध्ये. आता आपण प्रोपाइन हाच एक अल्डिहाइड तयार करता येईल, बाकी आपण कीटोनच तयार करणार आहोत कारण रिएक्शन्स मार्कोव्हिक-कॉक्स रूल नुसारच होईल. बघा नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. आता आपण एक 3 कार्बन वाला अल्काइन्स घेतो, C ट्रिपल बॉन्ड CH आहे की नाही. काय म्हणतो आपण याला, प्रोपाइन म्हणतो. प्रोपाइनचं जर हायड्रॉलिसिस केलं म्हणजे वॉटर ऍड केलं आपण, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये वॉटर ऍड करतो आपण, इन द प्रेझेन्स ऑफ 40% H2SO4 and 1% मर्क्युरिक सल्फेट Hg2SO4 यांच्या प्रेझेन्स मध्ये ऍडिशन केली. तर बेसिकली हे तुमची कोणती रिएक्शन्स राहणार आहे, मार्कोव्हिक-कॉक्स रूल नुसार आहे. कारण हे दोन्हीही अनसिमेट्रिकल आहे. अल्काइन्सही अनसिमेट्रिकल आहे आणि रिएजंट सुद्धा अनसिमेट्रिकल आहे. निगेटिव्ह पार्ट कुठे लावसाल, या पार्टला, अकॉर्डिंग टू द मार्कोव्हिक-कॉक्स रूल आहे की नाही. हा OH इथे लागल आणि H इथे ऍड होईल आणि या ट्रिपल बॉन्डचं कन्व्हर्शन कशात होईल, डबल बॉन्ड मध्ये. म्हणजे बेसिकली तुमचा OH असा ऍड होईल आणि डबल बॉन्ड आणि हा CH. आता बघा हा कोणता फॉर्म आहे, इनॉल फॉर्म आहे. या इनॉल फॉर्मचं कशात कन्वर्ट होईल, कीटो फॉर्म मध्ये कन्व्हर्शन होईल. कीटो फॉर्म मध्ये कसं कन्वर्ट होईल, हा डबल बॉन्ड होऊन जाईल, हा वाला इथे चालला जाईल, हा हायड्रोजन बेसिकली इथे शिफ्ट होऊन जाईल आहे की नाही. आणि म्हणून याचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार आहे, ऍसिटोन मध्ये होणार आहे, डायमिथिल कीटोन अशा प्रकारे. तर याला आपण काय म्हणत असतो, टॉटोमेरिझम म्हणत असतात. टॉटोमेरिझम होत असते म्हणजेच रिअरेंजमेंट होत असते. काय होणार आहे, रिअरेंजमेंट होत असते. आणि यांचं कोणत्या फॉर्म मध्ये कन्व्हर्शन होणार आहे, कीटो फॉर्म मध्ये. मोर स्टेबल फॉर्म असतो कीटो फॉर्म इनॉलपेक्षा. आणि त्याच्यामुळं हा जो आहे याला आपण काय म्हणतो, ऍसिटोन म्हणा किंवा IUPAC मध्ये काय म्हणसाल, प्रोपेनोन म्हणसाल अशा प्रकारे, किंवा डायमिथिल कीटोन मध्ये याचं कन्व्हर्शन होईल. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण की अल्काइनचं हायड्रॉलिसिस करू आहे की नाही. सोप्या रिएक्शन्स आहे, काही पाठ करायचं नाही आहे. अल्डिहाइड कीटोन तयार होणार आहे. बेसिकली अल्डिहाइड एकच तयार होईल, कीटोन्स खूप सारे तयार करता येईल आपल्याला. नेक्स्ट एक्झाम्पल घेतो मी थर्ड वाला आहे की नाही, डायमिथिल ऍसिटिलीन घेतो. डायमिथिल ऍसिटिलीनचं आपण हायड्रॉलिसिस करणार आहोत म्हणजे वॉटर ऍड करू आपण इन द प्रेझेन्स ऑफ 40% H2SO4 and 1% मर्क्युरिक सल्फेट Hg2SO4. बेसिकली रिएक्शन्स करत असताना इथे आता रूल वापरायची गरज नाही. हे सिमेट्रिकल अल्काइन आहे, भलेही अनसिमेट्रिकल असो, पण एक जरी सिमेट्रिकल असेल तर रूल वापरायची गरज नाही. सरळ सरळ हा OH इथे ऍड करा, हा इथे ऍड करा. कोणताही कुठे ऍड केला असता तरी काही फरक पडला नसतं, एकच आन्सर आलं असतं. C इथे काय आलं असतं, OH ट्रिपल बॉन्डचं कन्व्हर्शन डबल बॉन्ड मध्ये होईल. इथे एक हायड्रोजन्स लागल्यामुळे हा CH मध्ये कन्वर्ट होईल आणि फायनली CH3. नेक्स्ट काय होणार आहे, हे डबल बॉन्ड इथे चालला जाईल, हा इथे चालला जाईल. बेसिकली हा हायड्रोजन इकडे शिफ्ट होईल. या इनॉल फॉर्मचं कन्व्हर्शन कशात होणार आहे, कीटो फॉर्म मध्ये होईल. आणि फायनली हा आपल्याला कशात कन्वर्ट होणार आहे, इथिल मिथिल कीटोन मध्ये. काय तयार झाला, इथिल मिथिल कीटोन्स. यालाच आपण टॉटोमेरिझम म्हणत असतो. काय म्हणत असतो, टॉटोमेरिझम म्हणत असतो. आणि हेच रिअरेंजमेंट होऊन कीटो फॉर्म तयार झाला. काय नाव आहे याचं, इथिल मिथिल कीटोन. इथिल मिथिल कीटोन तयार होईल है ना.
किंवा IUPAC मध्ये आपण काय म्हणणार आहोत 4 कार्बन आहे म्हणून कशाचा मेंबर ब्युटेनचा ई रिप्लेस बाय OAP आणि हा 2 नंबरच्या कार्बनला आहे म्हणून 2 ब्युटेन 2OAD तयार होते. तर अशा प्रकारे आपण ह्या रिएक्शन्स करत असतो. तर बेसिकली एकदम मॉडर्न फॉर्म मध्ये ह्या तशाच रिएक्शन्स येतील जेव्हा आपण ऑब्जेक्टिव्ह वगैरेचे क्वेश्चन्स पाहू. तर त्यावेळेस या रिएक्शन्स करत असताना फक्त बॉन्ड लाईन फॉर्म्युलामध्ये ते पाहायला भेटतील आपल्याला, बाकी तर सेमच होणार आहे. कन्सेप्ट बिहाइंड द सेम, यांच्या मागचा जो कन्सेप्ट आहे तो सेम आहे, लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यामुळे एखादी जर रिएक्शन्स या प्रकारची असेल तर काही घाबरून नाही जायचं की नाही बाबा मी ही रिएक्शन्स केली नव्हती एक्झाममध्ये, आणि रिएक्शन एरोवर राहणार आहे 40% H2SO4 राहणार आहे आणि 1% Hg2SO4 राहील. तर हे इथे वॉटर वगैरे दिलेलं नसेल, हे समजून जायचं की याच्यामध्ये वॉटरचे मॉलिक्यूल आहेच की डायल्यूट आहे 40% आहे म्हणजे. तर बेसिकली याच्यात वॉटर मॉलिक्यूल ऍड होणारच आहे की नाही. अनसिमेट्रिकल अल्कीन असेल तर मार्कोव्हिंकॉफ्स रूलही होईल आहे ना. आणि म्हणून तुम्ही काय करसाल पहिल्या स्टेजमध्ये हा जो आहे ॲज इट इज ठेवसाल, हा ट्रिपल बॉन्ड डबल बॉन्ड मध्ये कन्वर्ट होईल, OH तुमचा इथे लागेल, H इथे लागेल. फायनली काय होईल रिअरेंजमेंट होईल. हा इनॉल फॉर्म आहे तर याचं कीटो फॉर्म मध्ये कन्व्हर्शन्स होईल, म्हणजेच रिअरेंजमेंट किंवा टॉटोमेरिझम म्हणून आपण टॉटोमेरिझम होईल याच्यामध्ये, म्हणजेच इनॉलचं कीटो फॉर्म मध्ये कन्व्हर्शन्स होईल. हा इथे शिफ्ट होऊन जाईल, हा इथे डबल बॉन्ड येईल, हा इथे शिफ्ट होऊन जाईल, आणि म्हणून बेसिकली तुमचा जो कंपाऊंड तयार होईल तो कोणता तयार होणार आहे, अशा प्रकारे कीटो फॉर्म तयार होईल आहे की नाही. तर हे अशा टाईपच्या रिएक्शन्स तुम्हाला एक्झाम मध्ये येणार आहे. तर त्यामुळं हे झाले तुमच्या केमिकल रिएक्शन्स ऑफ अल्काइन्स. आता युजेस ऑफ अल्काइन्स आणि फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्काइन्स ते आपण वाचलं तरी समजून जाते. अल्काइनचे युजेस काय ते आपण पाहिलं आहे की जो ॲसिटिलीन आहे तो ऑक्सी ॲसिटिलीन वेल्डिंगसाठी कामी येत असते, म्हणजे मेटलचं जे वेल्डिंग करतो आपण तर त्याच्यासाठी कामी येत असते. असंच या अल्काइनचे युजेस आहे टेट्राहेलो अल्केन्स, त्याच्यानंतर जिमिनल डायहॅलाइड्स किंवा अल्डिहाइड कीटोन्स तयार करण्यासाठी याचा यूज होत असतो. हे त्यांचे बेसिक यूज आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे केमिकल रिएक्शन्स ऑफ अल्काइन्स इथे संपलेला आहे आणि चॅप्टर ओव्हरऑल अल्काइन्स जो पार्ट आहे तोही संपलेला आहे. ठीक आहे.